नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी तिखट वरण म्हणजे दाल तडका आणि जिरा राईस बनवणार आहे. तर त्यासाठी ही 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याला स्वच्छ निवडून वगैरे आता आपण याला 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. ती डाळ आपण धुवून घेतली आहे 2 पाण्याने. आता याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि याच्यामध्येच आपण थोडीशी हळद टाकणार आहे. आणि थोडंसं एकदम 1 पाव चमच्यापेक्षा पण कमी एकदम थोडंसं तेल टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण याला छान 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण आता ह्याचे डाळीची म्हणजे वरणाची तयारी करून घेते. हे वरणसाठी आपण साहित्य घेतलं आहे. हे 2 टोमॅटो, 1 कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं आलं आणि लसूण घेतलं आहे. हे आलं लसूण वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो हे सगळं मी चिरून घेणार आहे. तर आता हे आपण सगळं तयार करू. हे आपलं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 3. छान हवा पण गेली आणि हे जे साहित्य आहे ते हे पण आपण रेडी केलेलं आहे पूर्ण. हे आलं लसूण वाटून घेतले, टोमॅटो चिरून घेतले, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर. छान एकदम अशी मऊसूत आपली डाळ शिजलेली आहे. तर थोडंसं याला असं हटवून घेणार आहे आता. तर ही डाळ आता छान हटवून घेतली आहे आपण बघा एकदम एकजीव. आणि इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे आपण. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे पाव चमचा. मोहरी छान एकदम फुलू द्यायची. एकदम तडतड आवाज आला पाहिजे. याच्यानंतर जिरे टाकणार आहे आपण. नंतर लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. दोन मिनिट आपण कांदा थोडासा कच्चा होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर आलं लसूण आहे ते घेतून घेतलेलं ते पण टाकतोय आपण. आणि त्यालाही कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि नंतर कढीपत्ता टाकायचा. आणि नंतर हे आपण लाल मिरची थोडीशी टाकतो तडक्यासाठी. आणि हे लाल तिखट आहे. हे लाल तिखट कलर गेलेला आहे पण तिखट भरपूर आहे आणि काश्मीरी लाल मिरची संपलेली आहे त्याच्यामुळं कलर येणार नाही. तर हा मिरची टाकलेली आहे. मिरची टाकून झाली की लगेच आपण टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण छान परतून घ्यायचे 1 मिनिटभर फक्त. आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. एकदम दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा हा बेत आहे वरण भाताचा. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. आणि लगेच आपण आता डाळ टाकून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे आता मस्त तडका बसलेला आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवणार आहे. भातावर खायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं थोडंसं पाणी वाढवून घेते याच्यात. मेंबरनुसार तुम्ही पाणी वाढवा किंवा डाळीच्या अंदाजानुसार. आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला याला. उकळी काढून घेऊ आपण आता याला. तर छान उकळी आली आहे बघा. एकदम मस्त झालेलं आहे आपलं वरण.
तर आता आपण हा गॅस बंद करणार आहे आणि जिरा राईस बनवणार आहे. तर हे जिरा राईससाठी आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. असा मोकळा भात होणारा असा कोलम घेतलेला आहे. तर आपण ह्याला छान 2-3 पाण्याने वॉश करून घेणार आहे. तर हे छान तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत. तर आपण आता याच कुकरमध्ये झटपट असा जिरा राईस बनवणार आहे. तर कुकर गरम झाल्यानंतर आपण 2 चमचे तूप टाकणार आहे. तुपामुळे एकदम छान होतो जिरा राईस. छान वितळू द्यायचं याला. छान तूप वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. जिरा राईस म्हटल्यानंतर जिरे भरपूर टाकायचे, 1 चमचा भरून पूर्ण. आणि छान जिरे तडकल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच तांदूळ टाकणार आहेत. आणि चांगलं एकदम हलवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण तूप आणि ह्याच्यावर जिऱ्यामध्ये पूर्ण फ्राय झाले पाहिजे ते तांदूळ. तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे छान लागतो, त्याच्यामुळे हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपण लगेच याच्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 4 वाटी आपण पाणी टाकणार आहे. तांदळाच्या अंदाजानुसार पाणी टाका. छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुकरची शिट्टी लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्याच्या. मस्त असा गरमागरम आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे याला. आणि नंतर तुम्हाला ताट करून दाखवते. हे असं मस्तपैकी आपलं दुपारच्या जेवणासाठी वरण भात छान असं तयार झालेला आहे, अगदी कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी वेळामध्ये. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही वरण भाताची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.